सांगितलं होतं का नाही पावसात भिजायला नको. अहो त्याच्यामुळं काय बी नाही झालंय. मग कशामुळे झालंय तर माणसानं सांगितलेलं ऐकत जा की जरा. हे किरकोळ आहे हो. उद्या पतूर होईन मी बरी. आणि तसं बी काल आपल्याला बाहेर जाऊन मजा आली का नाही. तसं मी आता इंजेक्शन घेतलंय ना, मग तर लगेच बरी होईल. काय गरज होती का इंजेक्शन घ्यायची? फौजी असून इंजेक्शनला घाबरता का काय? मी इंजेक्शनला नाही घाबरत. तुला काय झालं तर तुला साधी सुई जरी टोचली ना माझ्यानं बघवत नाही. चला उठा. आता काय सांगतो ते नीट ऐक. पूर्ण बरी झाल्याशिवाय अजिबात काम करायचं नाही. नुसतं सर्दी पडसं झालं म्हणून कामं झटकून चालतात वय. आहे का मरू दे ती कामं आणि तू बरी हो. तुझी जी काय कामं असतील ना मला सांग. तू लवकर बरी हो. तुम्ही जायच्या अगोदर मला ठणठणीत बरं व्हायचंय. नाहीतर उगाच तिकडची काळजी घेऊन तुम्ही तिकडे जा. म्हणूनच इंजेक्शन घेतलं मी. म्हणजे कशी एका दिवसात बरी होईल. आणि आता तुमच्या सामानाची आवरावरी आवरू आपण सगळं करू. शिकले तुझ्या जीवाला जरा जरी काय झालं ना चैन पडत नाही मला. उद्या लढायला सुरुवात जरी झाली ना मागं हटणार नाही मी. पण तुला जरा जरी खर्चटलं ना झोप लागत नाही मला. आजा तू असताना कशाला काय होतंय मला. पण मला एवढी बी तुझी सवय लावू नको की तू गेल्यावर एकटी पडीन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अहो तुम्ही कशाला आणायचं. चला उठा. आजार यायचे लक्षातच नाही ना. धरा. तुम्ही कशाला केला चहा. मी करून घेतला असता की. आणि तसं बी उठायची वेळ झाली आता. काय उठायची बिटायची गरज नाही. आता गप चापायचं आणि पडून राहायचं. मी काल सांगलेलं लक्षात आहे ना. बरं होईपर्यंत काम करायचं नाही. मी लहान असल्यावानीच करता बघा. लहानच आहेच माझ्यासाठी. चल मी आलो रनिंगला जाऊन. आणि उठू नको पडून राहा. चहा कसा झालाय म्हणजे जमते ना मला. अजून काय पाहिजे. बर आराम करा. ये आलो मी जाऊन. कशाला निस्ता व्याप करून ठेवत्यात. आता किचनभर सगळा पसारा करून ठेवला असेल. मामीने बघितलं तर लई अवघड होईल.
मिसेस फौजी. एकदा केलेली चूक फौजी परत कधीच करत नाही, कारण पहिली चूक एक वेळ फौजीला माफ होऊ शकल, आणि दुसरी फौजीच्या जीवावर बेतू शकते. कळलं का? अहो तुम्ही परत कशाला आलाय? पाण्याची बाटली राहिली का? घेतलंय सगळं. मला माहित होतं तू उठून येशील. जा आराम करायचं. अहो मला असं निमित्त करून काम टाळा आवडत नाही. काय निमित्त? अगं आजारी आहेस तू, आणि काय काम टाळत नाहीस? तुला एवढंच वाटत असेल ना, तुझी सगळी कामं मी करतो. चल. असं बोलताय जसं काय परत आल्यावर पिठाचा गोळाच मळा घेणार. अगं स्वयंपाक काय कोण मी करलच की. मामी आहे, जीजे, जयडी आहे. आणि बाकीचं करायला मी समर्थ आहे. चला, अजून करायला नाही ना? चला. अहो ऐका की पाणी भर. मी भरतो, अंगण झाडतो. अहो ऐका तरी. काय नाही ऐकायचं. अहो आता फक्त आराम करायचा, आणि ही माझी ऑर्डर आहे असं समज. आणि सिनियरची ऑर्डर मोडलं काय होतं माहिती आहे ना? माहिती. जीजे, शीतलचा ताप कमी आला का ग? ताप आलाय जरा कमी, पण अंग अजून कोमटच लागते. नाजूक आहे रे पोर. नाजूक तर आहेच. आमच्यासारखं थोडीच आहे तिचं. जरा जीजे, शीतलला म्हणावं ताप कमी होईपर्यंत जरा कामाला हात लावू नकोस. अरे होय, मी बी तेच सांगितले, पण ऐकते कुठं. नाहीतरी काम करून लय दिवं लावती. एक करती न 10 वाढवून ठेवती. त्यापेक्षा न केलेलंच बरं. काय काम वाढवलं ग तिने पुष्पे? आता ती आजारी आहे म्हणून बोलतोय आम्ही. होय आजारी? आम्ही जसं काय कधी आजारीच पडलो नाही असं बोलताय है ना? आजार कमी आणि नाटकच जास्ती म्हणायची.